आता भाजप 46 आणि आप 23 जागांवर आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। आपसाठी एवढाच दिलासादायक आहे की मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल आता आघाडीवर आहेत। नवी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आघाडीवर, तर आता भाजपचे परवेश वर्मा हे पिछाडीवर गेलेत। तसंच काँग्रेसचे संदीप दीक्षित देखील पिछाडीवर आहेत। अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच इथून 254 मतांची आघाडी घेतली आहे। परवेश वर्मा आणि संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री यांचे सुपुत्र राहिलेले आहेत आणि या दोघांनी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरून अरविंद केजरीवाल यांच्या समोर एक टफ फाईट उभा करण्याचा प्रयत्न होता। 2 तासानंतर आता अरविंद केजरीवाल हे 254 मतांनी आघाडीवर आहेत। केजरीवाल आणि सिसोदिया आता आघाडीवर आहेत। 254 मतांनी अरविंद केजरीवाल आघाडीवर, आतिशी मात्र अद्यापही पिछाडीवर आहेत। 2 तासानंतर अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच आघाडीवर, तर जंगपुरामधून मनीष सिसोदिया आघाडीवर आहेत। तर भाजपचे तरविंदर सिंग मारवाह पिछाडीवर आणि काँग्रेसचे फरहाद सुरी हे देखील पिछाडीवर आहेत। मोठ्या लढतींमध्ये सुरस जी आहे ती पाहायला मिळते। बिग फाईट्स म्हणून याकडे पाहिलं जातंय। मनीष सिसोदिया दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते, अरविंद केजरीवाल यांचे जवळचे सहकारी अशी त्यांची ओळख आणि ते आता आघाडीवर आहेत। या लढतींकडे लक्ष लागलेलं आहे की नेमकं या ठिकाणी काय होतंय। मात्र आतिशी ज्या आहेत, ज्या आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्री, त्या सध्या पिछाडीवर आहेत आणि ही पिछाडी 1,500 आहे।